सगळ्यांनी हात वर करायचे. रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी. श्री संत ज्ञानोबाराय, श्री संत सावतोबाराय, श्री संत नामदेवराय, श्री संत जनाई, तवजात 14 जणांचा परिवार, श्री संत जनार्दन स्वामी, श्री संत तपोनिधी नारायण महाराज आणि वैराग्यस्य परममूर्ती जगद्गुरु तुकोबाराय आदी संतांचा उत्सव. आणि या उत्सवामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे नव्हे भारताचे गुरुवर्य आदरणीय चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर बाबांनी गोड सेवा केली. सर्वांनी हात जोडून टाळी वाजवून स्वागत करायचं. आम्ही 8-9 उत्सव केलेत महाराष्ट्रात, पण या सगळ्या उत्सवासाठी एक कीर्तन झालं, असं एकमेव कीर्तन लातूर जिल्ह्यातलं महाराजांचं. काय या संतांचं महत्व, काय या उत्सवाचं महत्व. अहो काही कीर्तनकार ते किती मुहूर्त आहेत हेही सांगत नाहीत. मी काय सांगत असतो, काही सांगू नका, तुम्ही हे सांगा पहिलं. आदरणीय महाराजांनी संपूर्ण कीर्तनच या उत्सवावर केलं. आणि म्हणून महाराजांच्या चरणी शतशः अतसहस्रशः दंडवत. आईला लेकरं खूप असतात, पण लेकराला आई एकच असते. काय तया घरी एका सेपोर, पण मज तो माहेर अनिक नाही. आदरणीय महाराजांना लाख शिष्य आहेत, पण लाख शिष्याला एकमेव महाराज गुरुवर्य आहेत. मध्यंतरी आदरणीय महेश महाराज माकणीकर आजारी होते, त्यावेळेस दिवसभर महाराजांनी जप केला की महाराजांना या पुण्याने महेश महाराजांचं आरोग्य चांगलं राहो. साधकात आणि सद्गुरूमध्ये 60 पावलाचं अंतर असतं. साधक सद्गुरूकडे निघालेला असतो. सद्गुरूने तिकडून जर 2 पावलं टाकले तर साधक 58 पावलं असं चिंगाट पळत येतो. याची प्रचिती महेश महाराजांच्या आणि आजच्या चिंतनात झाली. महाराजांनी जितके आशीर्वाद दिलेत, तुम्ही आणखीन एक उत्सव करा. मी हा अभंग परत सांगतो. आपल्या आशीर्वादाने, आपण दिलाय आशीर्वाद म्हटल्यावर तो नक्कीच होईल, काही काळजी नाही. आदरणीय महाराजांचं पूजन लातूर जिल्ह्याच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आणि संस्थांचे दोन्हीही माजी अध्यक्ष आदरणीय माणिक महाराज मोरे आणि रामदास नाना मोरे दोघांनी महाराजांचं लातूर जिल्ह्याच्या वतीने आणि संस्थांच्या वतीने पूजन. हात जोडा. या रूपाने आपल्याला सद्गुरू आपल्या मराठवाड्याचे गुरुवर्य गुंडा महाराजांचंच दर्शन होत आहे असं ध्यानात धरायचं.